Confidence is a output. It's not an input. The input for confidence is you're scared, do it. प्रचंड इम्पोस्टर सिंड्रोम होत आहे, स्टिल डू इट. खूप वेळेला आपल्या मनाचेच खेळ असतात. ही माझ्याकडे आयडिया आहे, विचारू की नको, पीपल आर गोइंग टू जज मी. देयर इज अनदर टूल विच इज कॉल्ड 3F. First is failure. Second, I am of a very strong belief that stories are very powerful. Real life stories are very powerful. They make other people feel कि we are not alone. की नाही, ह्यांना सुद्धा challenges आहेत, but they did it. शांतपणे, हळूहळू पण ठाम चालते. स्वतःच्या सावलीशी रोज बोलते. चुकांमधून शिकते. जिथे घाबरत होती तिथे लढते. जिथे हरत होती तिथे जिंकते. स्वतःचाच आधार बनते. ती रोज कमाल बनते. नमस्कार, मी अश्विनी वैद्य. मी मधुरा प्रधान. तुम्हा सगळ्यांचं गप्पा विथ गप्पामध्ये मनापासून स्वागत. आम्ही दोघी UK मध्ये बरीच वर्ष राहत आहोत. आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा अशाच खूप गप्पा होतात आणि हातात गरम गप्पा असतोच. पण या गप्पा म्हणजे नुसतीच मजा नाही, तर या गप्पांमध्ये आम्ही आमची इन्फॉर्मेशन, आमचं नॉलेज आणि आमचा अनुभव एकमेकांशी शेअर करत असतो. ही छान भेट झाली की घरी जाताना आमच्याबरोबर असतं एक सुंदर फिलिंग, आणि ते फिलिंग म्हणजे बिलॉंगिंग आणि वेलबिंग. हे फिलिंग येतं बिकॉज वी नो दॅट वी आर ऑल इन द सेम बोट. अगदी बरोबर. जेव्हा अशा गप्पा होतात तेव्हा आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला आलेल्या अडचणी, चॅलेंजेस एकमेकींबरोबर शेअर करतो. त्यातून कसे मार्ग काढले हे एकमेकींना सांगतो आणि बरंच काही शिकताही येतं. आणि अगदी मधुरा म्हणाली तसं वेलबिईंगचं सुंदर फिलिंग बरोबर असतं. मग असं वाटलं की या गप्पा, हे आमचे अनुभव जर इतर मैत्रिणींच्या अनुभवांशी पण जोडता आले तर काय हरकत आहे. या एका उद्देशानं गप्पा विथ गप्पा सुरू करावं असं डोक्यात आलं. अशा गप्पा, असे शब्द जे लक्षात राहतील आणि आपल्यासाठी इन्स्पिरेशनल होतील. अगदी बरोबर. गप्पा विथ गप्पा इज अ प्लेस फॉर रिअल कॉन्व्हर्सेशन्स. इथे आपण डिस्कस करणार आहोत वेगवेगळे टॉपिक्स, आणि हे वेगवेगळे टॉपिक्स डिस्कस करण्यासाठी आपल्याबरोबर असणार आहे त्या विषयातली एक्सपर्ट अशी, आणि मगाशी अश्विनी म्हणाली तशी कमाल करणारी अशी एक खास मैत्रीण. आजचा आपला विषय आहे करिअर्स ऑफ विमेन हू लिव्ह आउटसाइड इंडिया. आणि या खूप इम्पॉर्टंट, रिलेटेबल अशा टॉपिकवर आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी आपल्याबरोबर इथे आज आली आहे आमची खूप गोड मैत्रीण प्रज्ञा पुणेकर. वेलकम प्रज्ञा. गप्पा विथ गप्पामध्ये तुझं भरपूर स्वागत, मनापासून स्वागत. प्लीज हॅव कप ऑफ टी. Thank you so much, Ashwini and Madhura, for having me here today. And it's such a pleasure and honor to be your guest on the podcast. It's our Thank you. pleasure. And congratulations for starting this. Thank you so Thank much. you. It's really pleasure. Pradnya is co-founder of People Element and senior HR professional. She is a winner of Mrs. India UK 2017 and also founder of Katha Stories Unheard. Thank you. इतकी सुंदर इंट्रोडक्शन, इतकी सुंदर तू काय काय अचीव्ह केलेलं आहेस. आम्ही सगळे खूप उत्सुक आहोत तुझी Thank पूर्ण you. जर्नी बद्दल ऐकण्यासाठी. तर तू जेव्हा युकेला पहिल्यांदा आलीस तेव्हा तुझा अनुभव काय होता? तुला काय चॅलेंजेस आले, किंवा तू एकटी आलीस, फॅमिली बरोबर आलीस? ही सुरुवात कशी झाली तुझी युकेमध्ये? आय थिंक युकेमध्ये 12-13 वर्ष झाली येऊन. आणि मी आले माझ्या हजबंड बरोबर. आणि जेव्हा मी आले आय थिंक तेव्हा माझे चॅलेंजेस भरपूर होते, कारण जेव्हा मी आले तेव्हा मला अराउंड 8 ते 10 वर्षाचा एक्सपिरियन्स होता HR मध्ये. आणि आय थिंक बिकॉज हा पॉडकास्ट करिअरबद्दल आहे, सो स्पेसिफिकली फोकसिंग ऑन द करिअर ॲस्पेक्ट ऑफ थिंग्स, तर सगळ्यात पहिल्यांदा माझा चॅलेंज होता टू रिबिल्ड द क्रेडिबिलिटी फ्रॉम झिरो. आणि वेन आय से क्रेडिबिलिटी फ्रॉम झिरो, व्हॉट आय मीन इज दॅट जेव्हा आपण इंडियामध्ये असतो तेव्हा तिथे आपलं वर्किंग एक्सपिरियन्स आपल्याला असतो, दॅट इज व्हेरी डिफरंट. तिथे आपल्याला एक फाउंडेशन, एक बेस ऑलरेडी बिल्ड झालेला असतो. पण इथे मूव्ह झाल्यावरती आणि एक इंडियन कल्चर किंवा इंडियन माइंडसेटमध्ये आपलं एक असं माइंडसेट असतं की लेट युअर वर्क अँड एज्युकेशन स्पीक फॉर इट सेल्फ. करेक्ट. या सो ते या माइंडसेटने आपण येतो इथे. पण
दॅट इज नॉट द रियालिटी ऑफ UK, जे आपल्याला सगळ्यांनाच हो अगदी. माहिती आहे. सो That's ती जी क्रेडिबिलिटी, when I say credibility, it is not just your competency or capability which talks about it when you come to a UK country. आणि हे मला कळायला थोडा वेळ लागला. सो तो सगळ्यात पहिल्यांदा चॅलेंज होता. सो क्रेडिबिलिटी, बिल्डिंग क्रेडिबिलिटी फ्रॉम झिरो, म्हणजे बाय दॅट व्हॉट आय मीन इज बिल्डिंग नेटवर्क्स, पोझिशनिंग माय सेल्फ, परत UK मधले सर्टिफिकेशन्स, UK मधले स्पेसिफिक स्किल सेट्स, हे सगळं जे आहे हे सगळं मला फाउंडेशन बिल्ड करायला लागलं. सो दॅट वॉज द फर्स्ट चॅलेंज. सेकंड बिगेस्ट चॅलेंज मी असं म्हणते की कल्चरल बॅरियर. आणि आय थिंक आपण ह्या जनरेशनचे बायका आहोत हो. जिथे ग्लोबलायझेशन होतं, ग्लोबलायझेशन सुरू झालं होतं, पण वी वर नॉट स्टील व्हेरी वेल अवर्स्ड विथ द वर्किंग कल्चर ऑफ द एंटायर ग्लोब. अनलाईक द यंगर जनरेशन आता, ज्यांना राईट ऑलरेडी ग्लोबल मध्ये आपल्याला एक्सपोजर आहे एक्झॅक्ट जे आपल्याला नव्हतं. बरोबर. सो आपण त्या जनरेशनचे आहोत, हो, right? हो. जिथे आपल्याला माहिती आहे की ठीक आहे, म्हणजे अमेरिका, UK आहे तिथे, अगदी अगदी. पण कल्चरली तिथे काय होतं आणि कल्चरली वर्कप्लेस कसे असतात हे काही आपल्याला अवेअरनेस नव्हतं. सो तो एक मोठा बॅरियर होता माझ्यासाठी की वर्किंग कल्चर कसं असतं, इंग्लिश कम्युनिकेशन स्टाईल्स वेगळे असतात, आणि परत पर्स्पेक्टिव्ह वेगळे असतात, परसेप्शन्स वेगळे असतात, ऍक्सेंट वेगळं असतं, विच इज सो नॅचरल. सो हा एक सेकंड बॅरियर होता मला, कल्चरल बॅरियर. द थर्ड बिगेस्ट बॅरियर मला असं वाटलं की वॉज अराउंड UK एक्सपिरियन्स नाही. हा खूप मोठा बॅरियर इथे आल्यानंतर बायकांना, आपल्या जनरेशनच्या बायकांना तरी हा जरी आधीचा एक्सपिरियन्स असला तरी तो भारतातला असतो. तो भारताबाहेरचा एक्सपिरियन्स इथे नसल्यामुळे मोठा प्रॉब्लेम येतो. खूपच मोठा. पण जेव्हा मी आले तेव्हा माझ्या माइंडसेटमध्ये हा खूप मोठा बॅरियर होता. पण आय थिंक ओव्हर द इयर्स आय हॅव लर्न दॅट वी कॅन शिफ्ट दॅट नरेटिव्ह, आणि विल टॉक अबाउट इट इन द कमिंग टाइम. सो तो थर्ड बॅरियर होता, कारण मी HR मध्ये असल्यामुळे HR जे सर्टिफिकेशन्स किंवा क्वालिफिकेशन्स UK मध्ये आहेत ते वेगळे आहेत. जसं इथे देर इज समथिंग कॉल्ड CIPD फॉर HR प्रोफेशनल्स. अच्छा. आणि स्पेसिफिकली CIPD जर सर्टिफिकेशन तुमच्याकडे असेल तर देन यू आर गिव्हन प्रिफरन्स फॉर जॉब्स. ओके. और इवन कॉल्ड फॉर इंटरव्ह्यूज. जर तुमच्याकडे CIPD सर्टिफिकेशन नसेल तर यू आर ऑलमोस्ट नॉट क्वालिफाईड फॉर अ HR जॉब, भलेही मग तुमच्याकडे PhD असो इंडियाची. सो हा मोठा बॅरियर होता की हाऊ डू आय ट्रान्सलेट माय एक्सपिरियन्स वेअर आय हॅव सो मच ऑफ मास्टर्स डिग्री इन HR, परत वर्क विथ सम ऑफ द टॉप ब्रँड्स इन इंडिया. तुम्ही कसं ट्रान्सलेट करू? रेकॉग्नाइज्ड ज्या गोष्टी आहेत ते सर्टिफिकेशन्स तुझ्या CV वर हवेत. हो. सो तो थर्ड माझा बॅरियर होता. फोर्थ बिगेस्ट बॅरियर म्हणायला गेलं तर वॉज आय वॉज अ न्यू मॉम. सो माझा मोठा मुलगा 1 वर्षाचा होता वेन वी मूव्ह टू UK. सो आय थिंक नॅव्हिगेटिंग अ न्यू मदरहूड जर्नी इन अ व्हेरी न्यू कंट्री, इन अ व्हेरी न्यू सेटअप, जिथे हेल्थ केअर इज व्हेरी डिफरंट. आणि खूप बायकांनी असं म्हटलं, आय थिंक कदाचित दिस इज अ व्हेरी फेमस कोट, लोक म्हणतात की टू ब्रिंग अ चाइल्ड यू नीड अ विलेज. अगदी. आणि आय डिडंट हॅव दॅट विलेज हिअर. community. The fourth was that biggest challenge, I would say. How do I navigate a new motherhood and then continue my career? ते कसं करायला पाहिजे. सो तो एक मोठा चॅलेंज होता. द फिफ्थ चॅलेंज आय वुड से इज अराउंड इमोशनल बॅलन्स, विच कम्स विथ मदरहुड. आय थिंक की मी जर जॉबला गेले तर मग विल आय बी अ बॅड मॉम? गिल्ट. द गिल्ट फॅक्टर. तो तुझं काहीही प्रोफेशन असो, मग तो भारत जरी असला किंवा UK जरी असला, आय थिंक दॅट नॅचरल मदर्स इन्स्टिंक्ट ते तर सगळ्यात गिल्ट देणारी गोष्ट आहे. पण तो
फिफ्थ चॅलेंज वॉज दॅट की हम्म. इमोशनली मी कसं नॅव्हिगेट करू की यु नो Right. जर त्याला चाइल्ड केअर मध्ये पाठवायचं असेल जी सिस्टम इंडियामध्ये खूप वेगळी होती पण इथे चाइल्ड केअर सिस्टम खूप वेगळी Yeah. आहे. मग तिथे मग कसे मग माझं माइंडसेट कसं मी हाऊ डू आय बॅलन्स इट आउट, हाऊ शुड आय गो बॅक टू वर्क. नाही, आणि या एका गोष्टीमुळं इथे माझ्या बघण्यात तरी बायकांनी करिअर्स बदलली आहेत. बदलली आहे. हो. केवळ I'm an या example एका of it, की गोष्टी मी बदललंय ना? माझं करिअर हां. बिकॉज आय फेल्ट की माझ्या हम्म. मुलीला मी वेळ दिला पाहिजे. ऍक्च्युली शी हम्म. डिडंट नीड इट बट इट वॉज हम्म. माय गिल्ट अँड माय फिलिंग की माझं जे करंट करिअर आहे आय वोंट बी एबल टू गिव्ह हर इनफ टाइम Wow. दॅट शी हम्म. माइट नीड. सो आय चेंज्ड. आणि अशा बऱ्याच बायका आहेत ज्या असे हम्म. डिसिजन्स घेतात. यावेळेस ना कोणतरी मेंटर असावं असं वाटतं की इफ हम्म. समबडी वॉज देअर हू आय कुड सी हॅज डन दॅट या अँड बिन देअर, या देन मला ते एक ॲडवाईज असलं असतं की दीज आर द टू ऑप्शन्स. नॉट नेसेसरली आय वुड हॅव पिक दिस ऑर दॅट बट एक ऍब्सोल्युटली एक ऑप्शन किंवा काही ऑप्शन्स आहेत, पाथवेज आहेत, हे तरी Correct. ॲटलिस्ट आपल्याला दिसतं. दिसतं. आणि ऑन दॅट नोट मधुरा हम्म. मला हम्म. सो जे तू आता म्हटलंस की कोणतरी मेंटर हवा आहे हू कॅन टेल हम्म. यू दॅट येस यू कॅन डू इट, जस्ट गो अहेड अँड डू इट. सो Yes. ते कॉन्फिडन्स रिसेट मला करणं, आय डिड इट ऑन माय ओन और रादर विथ द हेल्प ऑफ माय हजबंड हम्म. हू वॉज व्हेरी सपोर्टिव्ह फॉर मी टू गेट बॅक टू वर्क. आता तुझ्या या जर्नीमधून तू जे काही लर्निंग असतील तर ते येणाऱ्या मुलींसाठी काय तू सजेस्ट करशील की थोडक्यात काय की आपल्याला एवढा सगळं शिकायला वेळ लागला, याच्यातून हा बॅलन्स आणणं, तो कसं तू शिकलीस, कसा तू पुढे करिअरला प्रोग्रेस केलंस, हे शिकत शिकत जाण्यापेक्षा आता येणाऱ्या नवीन मुलींना तू काय सांगशील की हे स्किल्स असतील तर जरा ही जर्नी सोपी होईल? मी म्हणेन की सगळ्यात पहिल्यांदा स्किल सेट मी म्हणेन की कॉन्फिडन्स. स्पेशली मुली ज्या इंडियाहून बाहेर येतात UK मध्ये, आणि जसं एक छोटंसंच आपण एक्झाम्पल घेऊ. आता एक कुठल्या तरी तू मीटिंग रूम मध्ये जर गेलीस आणि समजा ती मीटिंग रूम नवीन आहे तर सडनली तुझा म्हणजे काय सगळ्यांचाच एक कॉन्फिडन्स लेवल जरा ड्रॉप होतो. Correct. राईट? बिकॉज अगदी. वाय? बिकॉज द स्पेस इज न्यू, भिंती नवीन आहेत, चेअर्स नवीन आहेत, वॉल पेंटिंग्स नवीन आहेत. So suddenly it is our mind it is a very psychological thing. What happens to us is that, आणि कदाचित which is why women face imposter syndrome, I'm not good enough वगैरे वगैरे. Our brain goes into a fear zone. आणि परत फिअर, डाऊट ते सगळे येतात. So I would say the first skill set which every girl or woman should really work on is building their confidence. That is the first thing. And I think when I say confidence, लोक म्हणतात की काय, what do we do when we talk about confidence? Exactly. Right? So I think first thing what I would say is that, आणि जसं we teach this through a lot of our workshops that we do. There is a strategy called, मी एक 2-3 tools सांगते. There is something very simple आणि effective strategy called micro win strategy. अच्छा. So what does micro win mean? Micro म्हणजे small. Right? आपल्याला काय होतं, स्पेशली बायका और मुली जेव्हा बाहेर येतात, देर इज सो मच टू डू. इतकं सारं आपल्या लाईफमध्ये चाललेलं असतं. सो एनीबडी हुज, वेदर तुम्हाला नवीन जॉब बघायचा आहे, और यू आर लुकिंग टू ग्रो इन युअर करिअर, और यू वॉन्ट टू मूव्ह इन टू लिडरशिप, और तुम्ही जस्ट फ्रेश आउट कॉलेजचे आहात, पिक अप अ गोल ॲज अ पार्ट ऑफ मायक्रो विन स्ट्रॅटेजी. त्याच्यामध्ये एक गोल तुम्ही फिक्स करा. जस्ट पिक अप वन सिंगल गोल दॅट यू वॉन्ट टू अचीव इन लेट्स से 2 months or 3 months. And pick up 1 or 2 small tasks that you want to do in this week, which will take you one step towards that goal. Simple. Okay. And why this is important is because I tell this in all the workshops we do, that confidence is not an input, it's an output. Okay? The input for confidence is your action. Yes. Okay? So, खूप महत्वाची गोष्ट आहे. very important. So just take an action. You are scared, do it. You are fearful, do it. तुम्हाला प्रचंड imposter syndrome होता है, still do it. If you are fearful, then definitely do it. Yes. So what I suggest is, I know लोक म्हणतात की but how? But I'm like, just take, which is why it's called a micro win strategy. छोटंसं. So whatever you feel त्या क्षणाला जे तुम्ही करू शकता, right? Just pick up that one thing. मग काय होतं? Then your brain is, when you're able to do that and achieve it, right, your brain signals you
that yes, I have done this. That gives you a lot more capacity to do the next step. पण तू मायक्रो विन्स म्हणतेस म्हणजे इट डझंट हॅव टू बी अ विन राईट इट जस्ट हॅज टू बी दॅट यू हॅव डन इट That's it. whether you succeed or fail it doesn't matter Doesn't matter. you've just done it and then Done you it. have learned from it. Yeah. The second मी म्हणेन की skill sets and competencies. So when I talk about skill sets and competencies, whether you're from technical or non-technical background doesn't matter. But जर तुम्ही if you're from technical, understand when you move to a new country, what certifications are needed. इथे इंडस्ट्रीमध्ये काय सुरू आहे. आता इतकी ॲक्सेसिबिलिटी आहे. आता हो, जसं हो. आपणच इतक्या साऱ्या बिझनेस ग्रुप्सचे भाग आहोत. हो. करेक्ट? हो. So what is happening in the industry? LinkedIn वरती start connecting up with peers who are doing amazing work in the similar space. Yes. त्यांनी काय करतायत बघा. आणि परत there are a lot of industry talks which happen around the place that you're living, wherever it is in UK or anywhere. Go and make yourself aware of what is happening in your industry. मग ते कोणतीही असो. बरोबर. HR, marketing, finance, technical, project manager, that doesn't matter. So that is on the technical side skills. मग certifications करा. आता now with AI, whether you agree it or not, we need to have some sort of certifications in AI to be eligible to apply for the job. राईट. सो सतत शिकत राहणं हो. हे तर आहेच, पण त्याबरोबर कॉन्फिडन्स, नेटवर्किंग या गोष्टी सुद्धा आवश्यक आहेत, ज्या Absolutely. सॉफ्ट स्किल्समध्ये येतात. Yeah, soft skills मध्ये communication, adaptability, resilience, cultural awareness. खूप हा साऱ्या खूप गोष्टी आहेत. खूप महत्वाचा भाग झालेला आहे. कॉन्फिडन्स बद्दल आपण मगाशी बोललो. ज्यांना ऑलरेडी भारतात करिअर आहे आणि ते आता ऑनसाईट इथे आलेले आहेत, तर तू कॉन्फिडन्स ग्रो करण्यासाठी काय सांगशील? I would say it has to, आणि this has been my experience personally. आणि मी जितके वर्कशॉप्स केली आहे ना अश्विनी आणि मधुरा, सगळ्या वर्कशॉप्समध्ये बघतीये, आय थिंक द फर्स्ट फाउंडेशन फॉर एनी वुमन, आय थिंक यू बोथ विल अग्री विथ मी, इज अ माइंडसेट. ओके? आणि तो कॉन्फिडन्स माइंडसेटमधनच सुरू होतो. सो ॲज आय सेड, तू कॉन्फिडन्स बद्दल विचारलीस, हो. पण मला आय वुड वॉन्ट टू से दॅट कॉन्फिडन्स हॅज टू बिगिन फ्रॉम युअर ओन. The root cause to enhance your confidence begins with your mindset. So when I talk about mindset, मी very common examples जे मी पण गेली आहे. So when I come here, for example, जे ब्रेक घेतलाय किंवा इथे ऑनसाईट आलेलं हो. आहे, इम्पोस्टर सिंड्रोम विच इज व्हेरी कॉमन इन वुमेन. आय एम नॉट गुड इनफ, कदाचित मला येत नाही. व्हेरी स्मॉल डे टू डे स्टफ. मी ह्या मीटिंगमध्ये गेले तर ही माझ्याकडे आयडिया आहे, मी ही सांगू की नको, विचारू की नको, डाउटिंग युअरसेल्फ. मी जर हे सांगितले, पीपल आर गोइंग टू जज मी, अगदी. पीपल आर गोइंग टू कॉल मी, यू नो, व्हॉट अ फूल शी इज. फिअर ऑफ जजमेंट. हा सिली क्वेश्चन तर नसेल ना, राईट? सो आय थिंक हा जो आहे हे माइंडसेट आहे. हो. सी, आणि इट ऑल बिगिन्स विथ व्हॉट? इट ऑल बिगिन्स, द रूट कॉज इज युअर इम्पोस्टर सिंड्रोम आणि बिलीफ सिस्टम, fear, lot of refrainment to hold us back. कारण कुठेतरी आपल्याला वाटतं की कल्चरली वी कम फ्रॉम अ व्हेरी डिफरंट कंट्री अँड वी हॅव ॲक्च्युली कम इन अ व्हेरी डिफरंट सेटअप. सो कल्चरली आय थिंक तो एक माइंडसेटमध्ये शिफ्ट आणणं हा खूप गरजेचं आहे फॉर द कॉन्फिडन्स टू लिफ्ट अप. सो एक व्हेरी इफेक्टिव्ह टूल मी सांगते, विच मी स्वतः यूज करते आणि विच वी डू इन लॉट ऑफ वर्कशॉप्स, ते माइंडसेट टू बूस्ट द कॉन्फिडन्स, राईट? सो देर इज अ टूल कॉल्ड विच इज कॉल्ड द येट टूल, YET. अच्छा. Okay, so what is the YET tool? For example, very hypothetical situation घेऊया. जर if I'm feeling I'm sitting in a meeting and if I feel that I am not good in communication, then I reframe my own mindset saying that I am not good in communication, yet I will try today. Yet I will try today. This is a growth mindset thing you are talking Growth about. mindset. So your growth mindset helps you to take one leap into the confidence journey. So जेव्हा तुम्ही जसं going back to what I said about 10-15 minutes ago, की confidence is a output. It's not a input. असं नाही म्हणा मला कॉन्फिडन्स प्रचंड आला की मी हे करीन. नाही. कॉन्फिडन्स इज आउटपुट. Is an output. So you have to do something to be able to boost your confidence. So that's the first tool which I would, आणि मी हे अजूनही वापरते. ऍक्च्युली हे तू खूप छान सांगितलंस, बिकॉज इनफॅक्ट
एज्युकेशनमध्ये सुद्धा हम्म. दिस इज अ थिंग दॅट वी टेल चिल्ड्रन हम्म. दॅट इफ यू कांट डू समथिंग हम्म. यू हॅव टू पुट येट. Yes. हे एक ड्वेक म्हणून आहे त्यांचं ग्रोथ Yes, माइंडसेटचं yes, हे आहे yes. विच इज अमेझिंग बिकॉज आपण जे मुलांना सांगतो ते आपण स्वतः पण अप्लाय केलं करायला पाहिजे हे हवंय. आपल्याला कधी कधी लक्षात अगदी. येत नाही विच नाही, इज For example, ग्रेट. आता प्रेझेंटेशन जसं इथे हम्म. प्रेझेंटेशन्स आर व्हेरी कॉमन. दे आर हम्म. एक्सपेक्टेड टू डू प्रेझेंटेशन जे ऑन साईट येतात हम्म. किंवा ब्रेक घेऊन केल्यावरती इंटरव्ह्यूज द्यावे लागतात. हो. राईट. सो तिथे मग काय चॅलेंजेस येतात की मी प्रेझेंटेशन करू शकत नाही, इंटरव्ह्यूमध्ये मी बोलू शकत नाही, माझा ऍक्सेंट वेगळा आहे का, आणि कल्चरली सो आय कांट डू इट. म्हणजे वॉट एव्हर यू आर फीलिंग विदिन की जे हम्म. लिमिटेशन्स आहेत, ऍक्सेप्ट दॅट हम्म. की आय कांट, वॉट एव्हर इट मे बी ट्रू, इट मे नॉट बी ट्रू. हो. नॉट टू से इट इज ट्रू. इट इज कधी कधी माइंडसेट ड्रिव्हन पण असतात इट इज. बऱ्याचदा. खरं. असं नाही की बिकॉज तुम्हाला वाटतंय विच हो. मीन्स इट इज ट्रू. नो, हा, इट्स बरोबर. नॉट. पण बिकॉज यू आर फीलिंग इट, लेट्स एक्नॉलेज दॅट फिलिंग. Let's respect that feeling. Let's not, de-respect that. And if we say that I am not good in presentations yet, I will give it a try today. Bhaghu काय होतं? हम्म. Okay, that's the first one. Second tool which I would say to shift that mindset and take that action. कारण कॉन्फिडन्स म्हटलं की लोकांना तो ऍक्शनचाच प्रश्न पडतो की हाऊ डू आय टेक दॅट ऍक्शन इटसेल्फ. कसा ग्रो करू कॉन्फिडन्स. So there is another tool which is called 3F. Okay, which is called, first is failure. When was the time you felt that you were a failure? You म्हणजे anybody, for that matter even. ते दुसऱ्यांसाठी फेल्युअर नसेल कदाचित, पण आपल्याला वाटतं ना. स्वतःसाठी. ओके. देन सेकंड, जर्नल इट, म्हणजे लिहा तुम्ही की फेल्युअर, वेन डिड आय फील दॅट. सेकंड, व्हॉट फीडबॅक. ओके, व्हॉट डिड आय फील, हाऊ वॉज माय रिॲक्शन, व्हॉट डिड आय डू. सो टेक अ फीडबॅक फ्रॉम युअर ओन mindset kiva your own understanding, perception in that moment. Write it down. And third is, what is the forward. So the third F is forward. What will I do next to take steps in the same direction. की जर फॉर एक्झाम्पल आपण एक प्रेझेंटेशनचं एक्झाम्पल घेऊ. जर इफ आय फील दॅट आज प्रेझेंटेशनमध्ये मी हे आय फेल्ट आय वॉज अ फेल्युअर वेल प्रेझेंटिंग. What made me feel I was a failure? Was it that I was stumbling when I was talking? Or was it that my body language was very stiff? Or was it my posture? म्हणजे काय? What were the evidence that you... अनालाइज करायचा Analyze. स्वतःच प्रेझेंटेशन. आणि मग नेक्स्ट डू अ फॉरवर्ड स्टेप की नेक्स्ट टाइम परत मी प्रेझेंटेशन जाऊन करण्यासाठी मी काय करू? व्हॉट शुड आय डू बेटर? व्हॉट? सो 3F. ओके, हे मस्त सांगितलंस तू, खूप छान. आणि हा तिसऱ्यांदा झाला. आणि थर्ड आय वुड से फॉर स्पेशली फॉर कॉन्फिडन्स आणि वुमन, there is a fantastic another tool which is called reframing narrative. ओके. which is reframing narrative म्हणजे काय? खूप वेळेला आपल्या मनाचेच खेळ असतात. ओके, कॉन्फिडन्सला घेऊन. सो लेट्स रिफ्रेम द नरेटिव्ह. मी जसं म्हटलं की खूप वेळेला वाटतं, जसं लेट्स टॉक अबाउट वुमन हू टेक अ ब्रेक अँड कम हिअर. आणि जसं माझं होतं, मी ब्रेक घेऊन इथे आले होते. सो तेव्हा रिफ्रेम द नरेटिव्ह म्हणजे काय? मला असं वाटत होतं की तेव्हा माय एक्सपिरियन्स इज नॉट ॲप्लिकेबल हिअर, किंवा माझा एक्सपिरियन्स त्यांनी कन्सिडरच करणार नाही, मला UK एक्सपिरियन्स नाही आहे. पण लेट्स रिफ्रेम दॅट एंटायर नरेटिव्ह टू समथिंग मोर पॉझिटिव्ह. व्हॉट इज दॅट? माझा एक्सपिरियन्स इंडियामधला कसं, हाऊ कॅन आय रिफ्रेम ऑन अ ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह? वी हॅव टू चेंज द लँग्वेज. मी तुझी ओळख करून देताना प्रज्ञा म्हणाले की यू आर अ फाउंडर ऑफ कथा स्टोरीज अनहर्ड. त्याबद्दल थोडंसं सांगशील का आम्हाला? एक्झॅक्टली काय कॅम्पेन? सो कथा स्टोरीज अनहर्ड, अगं ही माझी NGO आहे. इट्स नॉट आणि मी ॲक्च्युली अगं it was I would say it's actually a very small baby of the podcast that you're doing. I mean the concept was similar की जसं तुम्ही दोघांनी अगं हा पॉडकास्ट सुरू केला आहे की जिथे so I am of a very strong belief that stories are very powerful. Okay, आणि real life stories are very powerful because they inspire people, they make other people feel की we are not alone in the journey. एक्झॅक्टली. राईट. सो हा जो कॉन्सेप्ट, आणि कथा स्टोरीज अनहर्ड हा NGO आहे जे मी वुमन एंटरप्रेन्योरसाठी सुरू केला.
आणि द आयडिया वॉज दॅट व्हेरी सिमिलर टू द पॉडकास्ट दॅट यू स्टार्टेड, की जिथे वुमेन हू आर देअर, राईट, टू ब्रिंग फॉरवर्ड द व्हॉइसेस विच आर नॉट हर्ड. ओके, आपण फिल्मफेअर आणि वोग आणि मोठमोठ्या मीडिया मॅगझिन्समध्ये बघतो, विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल द बिग वुमेन अँड व्हेरी फेमस वुमेन हू हॅव अचीव्ड ॲट देअर ओन लेवल, त्यांचे सगळ्यांचे फीचर्स येतात, विच इज विथ ड्यू रिस्पेक्ट बिकॉज दे हॅव अचीव्ड इट, दे हॅव गेन्ड इट, फाईन. बट देर आर सो मेनी वुमेन, अश्विनी, राईट, who actually are doing amazing work, who have had their own challenges, who have still got up every single day and say that no, I will do it. आणि their voices go unheard. Unheard म्हणजे काय, they have not brought into limelight. So तो मला ते एक limelight मध्ये आणायचं होतं बायकांना, की in spite of their struggles, in spite of their challenges, I wanted to, one, who have not been, असं नाही की people who I have published are not well-known figures. They have been amazing entrepreneurs. But the idea is that I bring their stories forward, tell it to the world in the form of stories, which will create a lot of inspiration, which will bring ideas, which will tell people की नाही, म्हणजे ह्यांना सुद्धा challenges आहेत, but they did it. किती छान. Challenges असून सुद्धा सगळेजण सकाळी उठून करतात. सो खरंच का? किती समटाइम्स छान. इट इज सो इम्पॉर्टंट टू हिअर ना. Yeah. आपल्याला वाटतं आपलेच चॅलेंजेस खूप मोठे आहेत. सो नाईस. प्रज्ञा, तुझं कथा स्टोरीज अनहर्ड हे आम्हाला खूप आवडलं आहे. आम्हाला खूप अमेझिंग वाटतं की तू एक NGO स्टार्ट केला आहे. थँक्यू. अँड वी वुड लव्ह टू नो की तुला त्या सगळ्या स्टोरीजमधली तुला इन्स्पायर करणारी अशी कुठली स्टोरी होती ती प्लीज आमच्याबरोबर शेअर कर. आय थिंक हा खूप डिफिकल्ट क्वेश्चन आहे. इतक्या अमेझिंग आणि इन्स्पायरिंग वुमन्सची मी स्टोरी कव्हर केली आहे आतापर्यंत. इट वुड बी व्हेरी व्हेरी चॅलेंजिंग फॉर मी टू पिकअप वन, कारण मी आता वेर आय थॉट अबाउट इट आय वॉज लाईक आय डोंट नो हू टू पिकअप. पण एक जर इफ आय हॅव टू रिअली शेअर विथ एव्हरीबडी, राईट, एक मला अशी आठवते की मी जी स्टोरी एक लिहिली होती, जी एक वुमन एंटरप्रेन्योरची हू इज फ्रॉम मुंबई. आणि त्या आता आय थिंक अबाउट त्या आता 55-60 इयर्सच्या असतील. ओके. आणि त्या आय थिंक 30-35 वर्षा आधी त्यांनी पुरणपोळीचा बिझनेस सुरू केला. बर. ओके. आणि तेव्हा आय थिंक त्यांना पुरणपोळीचा का त्यांनी बिझनेस सुरू केला म्हणजे ऑफकोर्स आय थिंक शी लॉस्ट हर हजबंड ॲट अ व्हेरी यंग एज, आणि त्यांना मुलं होती. आणि मग त्याच्यामुळे मुलांना सर्व्हायव्हल आणि लिव्हिंगसाठी, त्या मुंबईमध्ये राहतात, आणि त्यांच्या सर्व्हायव्हलसाठी त्यांना काहीतरी केलं पाहिजे, राईट, टू अर्न मनी बेसिकली मंथ. सो त्याच्यासाठी त्यांनी पोळीचा बिझनेस सुरू केला अगं. सो बेसिकली त्यांना जे, जसं आपण वी वर टॉकिंग अबाउट स्किल, व्हॉट शी इज गुड ॲट, शी जस्ट स्टार्टेड ऑफ विथ दॅट. त्यांनी काही विचार केला नाही. ओके. आणि अगं यू विल नॉट बिलीव्ह, ते 30-35 वर्षाच्या आधी तो बिझनेस सुरू केला आहे. आज त्यांच्याकडे अगं पुरणपोळीचे करणारे मशीन्स आहेत. वाव. आणि ते एक्सपोर्ट पुरणपोळी टू UK अँड US. काय सांगते. हो. अमेझिंग. सो त्यांचा मला अगं खूप, आय थिंक दॅट स्टोरी स्टेड विथ मी बिकॉज दिस रिअली टॉक्स अबाउट सो मेनी ॲस्पेक्ट्स ऑफ अ वुमन, टॉक्स अबाउट रेझिलियन्स, टॉक्स अबाउट ओव्हरकमिंग फिअर्स, डाऊट्स, इम्पोस्टर सिंड्रोम, लोक काय म्हणतील, मी काय करू आता, माझ्याकडे पैसा नाही आहे. आणि त्या शिकलेल्या पण नव्हत्या. I want to emphasize that. Passion आणि coming back to the thing of playing by your strength. What am I good at? करेक्ट. त्या म्हटल्या नाहीत की मला काय, मग फक्त पुरणपोळी येते. I mean, she could have said that, right? अगदी. मग मी शिकलेलीच नाहीये, मग मी जॉब नाही करू शकत, मग मी आता काय करू. मला इंग्लिश येत नाही, त्यांना इंग्लिश येत नाही अगं. मी त्यांचा इंटरव्ह्यू मराठीमध्ये घेतला होता आणि मग ते मी इंग्लिशमध्ये लिहिली स्टोरी. ज्यांना इंग्लिश येत नाही त्यांच्या पोळ्या आता ब्रिटनमध्ये आणि अमेरिकेत जातात. अभिनंदन आहे की तू त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलीस, तू त्यांना कव्हर केलंस, आणि त्यामुळं ती त्यांची स्टोरी आमच्यापर्यंत आणि आता अजून इतर अनेक मैत्रिणींपर्यंत पोहोचेल. सो आधी सगळ्यात आधी तुझं अभिनंदन आहे की ही कॉन्सेप्टच किती गोड आहे. खूपच. स्टोरी इनफॅक्ट अगं मला ना सांगायचं असं खूप वाटतं की तू म्हटलंस की तुझं थँक्यू, पण आय थिंक आय वुड से अश्विनी, ऑफकोर्स मी इंटरव्ह्यू केलं, मी लिहिली स्टोरी आणि तो कॉन्सेप्ट, पण मी एक आय वुड रिअली वॉन्ट टू शेअर विथ अ लॉट ऑफ ऑनेस्ट हार्ट की ह्या जर्नीमध्ये, भलेमध्ये, कथामध्ये, राईट, मला त्यांना मी कनेक्ट नाही झाले, कोणीतरी मला करून दिलं त्यांच्याशी कनेक्ट, राईट.
सो अशी माझ्या आयुष्यात अगं खूप लोक आहेत हम्म. ज्यांच्यामुळे मी त्यांची कथा लिहिली किंवा हू कनेक्टेड मी विथ समबडी एल्स और हू गॉट मी सम ऑपॉर्च्युनिटी or who Networking. introduced me to some. So I would want to emphasize networking. हम्म. Correct. हे मी एकटी नाही केले अगं अश्विनी. ह्याच्यामध्ये इतकी लोक मे बी फॉर्मली इनफॉर्मली इन्वॉल्ड आहेत, राईट? पण एव्हरीबडी हू इज बिन अ पार्ट ऑफ माय जर्नी, इट कुड बी एनिथिंग, एव्हरीबडी हॅज हेल्प मी इन दॅट. बरं, मी तुला आता अजून एक प्रश्न विचारते की समजा आता तू एवढं सगळं करतेस, एवढ्या विमेनच्या स्टोरीज तू ऐकल्या आहेस, ट्रेनिंग करतेस, HR होतीस, यू हॅड मल्टिपल हॅट्स आणि मल्टिपल रोल्स. सो वॉट आय एम शुअर यू हॅव थॉट अबाउट इज की आपल्याला समजा अशी एखादी सिस्टम तयार करायची असेल, टू क्रिएट अ सिस्टम वे विमेन कॅन थ्राईव्ह डुईंग ऑल दीज वेरियस रोल्स दॅट वी वॉन्ट टू डू विदाउट बर्नआउट. So what are the few things that or hacks that women can do? आता तू हे बोलत होतीस त्याच्याच रिलेटेड आहे हे की तुला असं काय वाटतं वेन यू आर डुईंग ऑल ऑफ दीज जॉब्स, व्हॉट आर द थिंग्स दॅट कुड हेल्प यू, ज्या आत्ता नाही आहेत, सोसायटीमध्ये नाही आहेत किंवा आपल्या आजूबाजूला नाही आहेत? व्हॉट आर द थिंग्स दॅट शुड बी देअर फॉर अस? शुड बी देअर फॉर अस. आय थिंक सगळ्यात पहिल्यांदा व्हॉट आय वुड से मधुरा इज दॅट फॉर दॅट, rather than looking for something which is there in the system or outside our homes or whatever, I would say one thing we all have to do is just take out time for ourselves. सगळ्यात पहिल्यांदा. मग ते भलेही 10 मिनिटं असो किंवा 20 मिनिटं असो. It has to be your own space for your own growth journey. It can be related to anything. It can be related to you want your next promotion, next job, fitness, cooking शिकायला, whatever it is, anything that energizes you. I think for women like us who are mothers and hustling and all, तो एक I think I would say we have to take out for our own selves. What we call in our workshops, जे आपण जास्ती करत नाही अजूनही, we call it something called reflective learning. ओके. Okay, so what I mean by that is where we create a space for our own selves, where we sit down and think about what are my goals, what is bothering us, what is holding me back. आत्मपरीक्षण हेच आय थिंक गरजेचं आहे. Yeah. मला So, नक्की काय करायचं आहे. कारण जेव्हा ती एक क्लॅरिटी येते ना आपल्याला, तेव्हा मग then the support is there. It's just there. I think we live in such a beautiful world. I would say I would want to keep the other challenges and tough sides of the world aside for some time. It's Correct. there and we acknowledge it. But I think we are living in such an amazing world now, जिथे सगळं available आहे अगं आपल्याला. हो.